पाहतोय आणि त्या फसिनो वरती जर षटकार ठोकला तर ध्रुव कोरगावकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक. तसंच एखाद्या गोलंदाजाने सलग 3 गडी बाद केले, विकेट हॅट्रिक संपन्न केली तर सन्मान श्री शंभा दाभोलकर यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक. हॅलो 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 पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू होण्याचा. स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाज साई दत्त तर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं फलंदाजीसाठी फलंदाज सचिन हा सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडून महत्त्वपूर्ण पहिलं षटक घेऊन गोलंदाजी एंडकडनं विचार केला गेला तर महेश उर्फ मॅडी हा गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडूचा प्रवास चालला. या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या दिशेनं एकेरी धावेसाठी. एका धावेने संघाचं खातं खोलतोय, वैयक्तिक स्वतःचं खातं खोलतोय. साई दत्त आपल्या फलंदाजीने संघाची सांघिक धावसंख्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धावा ही धावफलकावर. वैयक्तिक कोट्यातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज महेश भाईडकर हा सज्ज होतोय. स्ट्राईकवर आता मात्र पहिल्यांदाच खेळतोय सचिन नावाचा फलंदाज. निर्धारित 8 षटकांचा सामना. पहिलं वैल अनिवार्य पॉवर प्लेचं षटक मैदानावर चालू असताना दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा महेश सज्ज होतोय. अप्रतिम चेंडू, खोलवर प्रकारचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातीत विसावला गेला आणि चेंडूची सांगता ही निर्धाव प्रकारानं गणली गेली. संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र स्थिरावली गेली 1 या धावसंख्येवर. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त झालाय. संघाची सांघिक धावसंख्या 1 धावा ही धावफलकावर. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. गोलंदाज स्वतःच्या चेंडूवर अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. परिणामी 1 धाव दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर पडली आणि संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित झाली ती 2 या धावसंख्येवर. पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर सतियादेवी पोरासकाडा संघ प्रथम फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं गेलं RV11 कोरगाव संघाला. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त झाला आणि संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 2 धावा या धावफलकावर. यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. 1 बाउन्स, सीमा पार चौकार. दत्त याच्याकडनं पाहायला मिळतोय. मगाच्या सेमीफायनलच्या सामन्यात ज्या फलंदाजाने तब्बल 21 चेंडू 44 धावांचं योगदान दिलं आणि आपल्या संघाला फायनलचे दरवाजे मोकळे करून दिले तोच फलंदाज साई दत्त. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम फटका. चेंडूचा प्रवास चाललाय कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षकांना झालेली चूक. ज्या ठिकाणी निश्चितपणे 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र संघाला 2 धावा मिळतायत. 2 धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 2 ने भर पडते आणि संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 8 या धावसंख्येवर. अप्रतिम फलंदाजीचा प्रात्यक्षिक फलंदाज साई दत्त याच्याकडनं पाहायला मिळते. महत्त्वपूर्ण फलंदाज आहे सतियादेवी पोरासकाडा संघाचा. तशाच प्रकारची फलंदाजी या मैदानावर करावी लागेल. यावेळी पुन्हा एकदा चेंडूचा प्रवास चाललाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांना चूक होते. परिणामी 1च धाव या चेंडूवर मिळते. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते आणि संघाची सांघिक धावसंख्या वधारली जाते ती 9 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाची मैदानावर सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक संघाचा विचार केला गेला तर 9 धावा या धावफलकावर. हॅलो, RV कोरगाव संघासाठी पारितोषिक आहे. एखाद्या गोलंदाजाने जर सलग 3 चेंडू निर्धाव फेकले तर 1000 रुपयांचं पारितोषिक. विकी नाईकने विकेट हॅट्रिक संपन्न केली. विकी नाईकला जर बाद केलं एखाद्या गोलंदाजाने तर त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. आणि सलग आणि एखाद्या गोलंदाजाने सलग 3 गडी बाद केले म्हणजे विकेट हॅट्रिक संपन्न केली तर 2000 रुपयांचं पारितोषिक RV कोरगावसाठी पुरस्कृत होताना दिसत आहे. हॅलो,
पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 9 धावा या धावफलकावर. महेश भाईडकर पहिलं षटक महत्त्वपूर्ण पॉवर प्लेचं टाकतोय. आपल्या षटकात 9 धावा खर्च करतोय. आरवी कोरगाव या संघाने जर फायनल जिंकली तर त्या आरवी कोरगाव संघासाठी टू ब्रदर्स यांच्याकडनं रोख यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न थोडासा फसला गेलाय. बाकीचं काम यष्टीरक्षक अनिकेत देसाईनं पूर्ण केलंय. चेंडूची सांगता निर्धाव प्रकारानं गणली गेली. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून महत्त्वपूर्ण दुसरं षटक घेऊन गोलंदाजच्या दिशेने गोलंदाज आशिष मेहरुल हा सज्ज होतोय. यावेळी मात्र चेंडूचा प्रवास चाललाय शॉर्ट पॉइंटच्या दिशेने एकेरी धावेसाठी. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडली आणि संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र परावर्तित झाली ती दुहेरी आकड्यात म्हणजेच 10 या धावसंख्येवर. ज्यानं रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा गाजवली तोच गोलंदाजीच्या एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतोय आशिष मेहरुल. उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आज मात्र या मोर्जीच्या मैदानावर आरवी 11 कोरगाव संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज सचिन याचा प्रयत्न थोडासा फसला गेलाय आणि या ठिकाणी मात्र झेलबादच्या स्वरूपात सचिन हा माघारी परतला जातोय. पहिला हादरा बसतोय या ठिकाणी सत्यादेवी पोरासकडे संघाला. डीजे त्या गोलंदाजाने बाद केलं तर 1000 रुपयांचं पारितोषिक आणि एखाद्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक संपन्न केली तर 2000 रुपयांचं पारितोषिक. ही सर्व पारितोषिकं पुरस्कृत केली आहे सन्मान श्री जितू केरकर साहेबांनी. त्याचप्रमाणे आरवी कोरगाव संघ जर फायनल जिंकला तर त्याच्यासाठी 5000 आणि अपोजिट कोण जर असेल तर आपण येऊन चॅलेंज लावू शकता. आरवी कोरगाव संघासाठी 5000 रुपयांचं पारितोषिक. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त झालाय. संघाची सांघिक धावसंख्या 10 धावा या धावफलकावर. पहिला गडी सचिन याच्या स्वरूपात माघारी परतला आणि त्याची जागा घेण्यासाठी अमित नावाचा फलंदाज हा मैदानावर दाखल झाला. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आशिष मेहरुल हा सज्ज होतोय. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर चेंडूचा वेग सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला गेला. चेंडूची सांगता निर्धाव प्रकाराने गणली गेली. महत्त्वपूर्ण दुसरं षटक मैदानावर पॉवर प्लेचं षटक चालू असताना संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 10 धावा या धावफलकावर. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न थोडासा यशस्वी ठरला परंतु कोणतेही धाव या चेंडूवर मात्र मिळाली नाही. परिणामी चेंडूची सांगता निर्धाव प्रकाराने गणली जाते. संघाच्या सांघिक धावसंख्या आता मात्र स्थिरावली गेली 10 या धावसंख्येवर. महत्त्वपूर्ण दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त झाला आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र चेंडूचा प्रवास चाललाय थर्डमॅनच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, चेंडू अडवतोय, चेंडूची परती करतोय तोपर्यंत एकच धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त केली गेली. संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडली आणि दुसऱ्या षटकाची सांगता झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या सांघिक धावसंख्येचा आता मात्र विचार केला गेला तर 11 धावा या धावफलकावर. स्पर्धेदरम्यान कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे GA11 T4743 स्विफ्ट डिझायर गाडी आहे. जर कोणाची आहे त्यांनी या ठिकाणी थोडी बाजूला करायची आहे. वाहनास अडथळा निर्माण होतोय याची नोंद घ्यायची आहे. 2 षटकांचा खेळ मैदानावर समाप्त झालाय. संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 5.5 ची सरासरी राखत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात.
गोलंदाजीचा विचार केला गेला तर वैयक्तिक दुसरं, संघाकडून महत्त्वपूर्ण तिसरं षटक घेऊन महेश भाईटकर गोलंदाजी एंडकडनं सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज अमित. नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनं साथ देतोय साई दत्त नावाचा फलंदाज. यावेळी मात्र चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टटवतोय फलंदाज अमित. एकेरी धाव संघाच्या खाती जमा करतोय, वैयक्तिक खाती जमा करतोय आणि एका धावेने संघाचा सांघिक धावफलक 1ने पुढे सरकतोय. संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र वधारली जाते, ती 12 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ मैदानावर समाप्त झाला. संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. सचिन हा फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर संघाची संपूर्ण जबाबदारी साई दत्त आणि अमित याच्या खांद्यावर येऊन पडली आणि तशाच प्रकारची फलंदाजी दोन्ही फलंदाज या मैदानावर करताना पाहायला मिळत आहेत. साई दत्त सारख्या फलंदाजाला बाद केलं तर त्या गोलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. मेडी आपल्या गोलंदाजीवर तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अनिकेत देसाई झेल खाली. अनिकेत देसाईकडनं कोणतीही चूक होत नाहीये आणि या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात साई दत्त हा फलंदाज माघारी परतला जातोय. दुसरा हादरा बसतो या ठिकाणी सत्यदेवी पोरसकडे संघाला सांघिक 12 या धावसंख्येवर. डीजे साई दत्त याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानावर दाखल होतोय साहिल वांगणकर. ओव्हरसीज खेळाडू आहे या संघात आणि साहिल वांगणकर आता मात्र सज्ज होतोय साई दत्त याची जागा घेण्यासाठी. संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त झाला आणि 12 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. 2 महत्त्वाचे फलंदाज माघारी परतले. सलामीवीर फलंदाज सचिन आणि साई दत्त हे स्वस्तात माघारी परतल्यानंतर संघाची सांघिक धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली. मॅडी पुढच्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईकवर आता मात्र खेळतोय साहिल. नॉन स्ट्राईकच्या दिशेने त्याला साथ देतोय अमित. अप्रतिम चेंडू ऑफसाईडच्या दिशेने सन्मान दिला जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज 1 धाव पूर्ण करताय. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1ने भर पडली आणि संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचली ती 13 या धावसंख्येवर. सेमीफायनलच्या सामन्यात साहिल वांगणकर हा पहिल्या चेंडूवर माघारी परतला होता. त्यानंतर मात्र महाअंतिम सामन्यात पहिल्या चेंडूवर सिंगल 1 धाव आपल्या संघासाठी जोडतोय आणि आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशेने फलंदाजीसाठी फलंदाज अमित हा सज्ज होतोय. यावेळी मात्र चेंडूचा प्रवास चाललाय. थडव्यांच्या दिशेनं 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त केली जाते. स्पर्धेदरम्यान जिल्हा पंचायत सदस्य श्री सतीश शेडगावकर सर यांचं आगमन होतंय. मंडळाच्या वतीनं खूप खूप स्वागत आपलं साहेब. स्पर्धेदरम्यान GA11 4743 ही स्विफ्ट डिझायर कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे आहे. ज्याची कोणाची असेल त्यांनी थोडी साईडला करायची आहे. यावेळी मात्र अचूक टप्प्याचा चेंडू गोलंदाज मॅडी याचा. चेंडू जातोय निर्धाव चेंडूवर, धाव काही मिळत नाहीये. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत मैदानावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 14 धावा या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. सलामीवीर फलंदाज माघारी परतल्यानंतर आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशेने फलंदाज साहिल तर त्याला साथ देतोय अमित नावाचा फलंदाज. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाज 1 धाव पूर्ण करताय. एका धावेने 3 षटकांची मैदानावर सांगता झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या सांघिक धावसंख्याचा विचार केला तर आता मात्र पोहोचली 15 या धावसंख्येवर. प्रति षटक 5ची सरासरी राखतोय महत्वाचे 2 फलंदाज हे माघारी परतल्यानंतर.
नाणेफेकीचा कॉल जिंकला होता सतियादेवी पोरसकाडे संघाने. महत्त्वपूर्ण मेगा फायनलच्या सामन्यात नाणेफेक जिंकून घेतली फलंदाजी आणि या ठिकाणी मात्र पहिल्या 3 षटकांचा विचार केला गेला तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. वैयक्तिक पहिलं संघाकडून महत्त्वपूर्ण 4थं षटक घेऊन सेमीफायनलच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूला भेटला तो अनुष केरकर हा गोलंदाजीच्या दिशेने सज्ज होतोय. गोलंदाजी करताना महत्त्वपूर्ण सेमीफायनलच्या सामन्यात 4 विकेट आणि फलंदाजी करताना 8 चेंडूत 25 धावांचं योगदान ज्या अनुष केरकरने सेमीफायनलच्या सामन्यात आपल्या संघाला दिलं आणि थेट आपला संघ फायनलमध्ये पोहोचवला, तोच अनुष केरकर आता गोलंदाजीच्या दिशेने सज्ज होतोय. अष्टपैलू खेळाडू म्हणून RV11 कोरगाव संघाचा हा खेळाडू ओळखला जातो. गोलंदाजी असो फलंदाजी असो आक्रमकता ही त्याच्या नसानसात भरली आणि त्याचं प्रात्यक्षिक या मैदानावर त्याला सिद्ध करायचं आहे. 4थ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा अनुष सज्ज होतोय. यावेळी मात्र चेंडूचा प्रवास चाललाय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. अप्रतिम झेल टिपला जातोय. साहिल वांगणकर बॅक टू द पॅव्हेलियन. सांघिक 15 या धावसंख्येवर DJ. ची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानावर जातोय हनुमंत नावाचा. संघाची सांघिक धावसंख्या 15 या धावसंख्येवर महत्त्वपूर्ण 3 फलंदाज माघारी परतले गेले. साहिलकडनं भरपूर अपेक्षा होत्या. संघाला ओव्हरसीज खेळाडू होता सतियादेवी पोरसकाडे संघाचा, परंतु सेमीफायनलच्याही सामन्यात निराशा केली. फायनलच्याही सामन्यात साहिल वांगणकरने निराशा केली आणि महत्त्वाचा फलंदाज मात्र माघारी परतला गेला. अनुष्याच्या पहिल्या चेंडूवर एक गडी बाद होतोय. संघाच्या सांघिक धावसंख्येत आता मात्र कोणताही बदल होताना दिसला नाही. संघाची सांघिक धावसंख्या बराच वेळ स्थिरावते ती 15 या धावसंख्येवर. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज हनुमंत. नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने अमित त्याला साथ देतोय. 4थ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अनुष्य सज्ज होतोय. यावेळी मात्र चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. एकेरी धाव काढण्याचा प्रयत्न. अनिकेत देसाई कोणतीही चूक करत नाहीये. हनुमंता पहिल्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात हा माघारी परतला जातोय. 4था हादरा बसतोय सतियादेवी पोरसकाडे संघाला सांघिक 15 या धावसंख्येवर DJ. संघाची सांघिक धावसंख्या 15 धावा या धावफलकावर. महत्त्वपूर्ण 4थं षटक चालू असताना 4थ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अनुष केरकर नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय नवीन फलंदाज विकी नाईक. ओव्हरसीज खेळाडू याही संघाचा विकी नाईक आहे. मगाच्या सामन्यात अप्रतिम फलंदाजी, 12 चेंडूत 28 धावाचं योगदान. सेमीफायनलच्या सामन्यात ज्या विकीनं दिलं तोच विकी आता अंतिम मेगा फायनलच्या सामन्यात फलंदाजीसाठी येतोय. संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली 15 या धावसंख्येवर. अप्रतिम चेंडूचा प्रवास चाललाय. या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या दिशेनं एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका ही समाप्त केली गेली. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडली आणि संघाची सांघिक धावसंख्या वधारली गेली ती 16 या धावसंख्येवर. संघर्ष करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. संघ मात्र संकटात सापडतोय. महत्त्वपूर्ण 4थं षटक चालू असताना 4थ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि संघाची सांघिक धावसंख्या 16 या धावसंख्येवर पोहोचली.
यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास मिड विकेटच्या दिशेनं सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि अमित हा खेळाडू मात्र माघारी परतला जातोय. अजून एक हादरा बसतोय या ठिकाणी सत्यादेवी पोरासकडे संघाला सांघिक 16 या धावसंख्येवर. तसेच गोलंदाज अनुष केरकर याच्यासाठी साहिल वांगणकर याची विकेट मिळवल्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. गौतम या फलंदाजाने जर वैयक्तिक 30 धावा काढल्या तर त्याच्यासाठी श्री एकनाथ दाभोलकर आपल्याला विनंती असेल आपण आपली गाडी या ठिकाणी सोडी बाजूला करायची आहे. मंडळाच्या वतीने आपल्याला सांगण्यात येतंय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज अनुष केरकर हा सज्ज होतोय. अप्रतिम चेंडूचा प्रवास चाललाय गलीच्या दिशेने. एकेरी धाव काढण्याचा प्रयत्न निश्चितपणे डोक्याची घंटा वाजली होती परंतु ऐन मोक्याच्या क्षणी गौतम हा फलंदाज स्वतःच्या क्रीज मध्ये सुरक्षित येतोय आणि या ठिकाणी मात्र चेंडूची सांगता ही निर्धाव प्रकाराने गणली जाते. चौथं षटक मैदानावर चालू असताना चौथ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ मैदानावर समाप्त झालाय. संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 16 या धावसंख्येवर महत्वपूर्ण 4 फलंदाज हे माघारी परतले गेले. फुलटॉस प्रकारचा चेंडू जातो या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षकाकडनं चूक होते चुकीचं रूपांतर मात्र चेंडूचा प्रवास सीमा पार 4 धावा. डीजे रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आले आहे. श्री दिनेश तावणेकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. मैदानावर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा या धावफलकावर. पंचांचा इशारा येतोय आमच्याकडे बॅटिंग पॉवर प्लेचा. निश्चितपणे आता मात्र आपल्याला या षटकात 3 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. पंचांचा इशारा बॅटिंग पॉवर प्लेचा. संघाची सांघिक धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा ही धावफलकावर. गोलंदाजीचा विचार केला गेला तर वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून महत्वपूर्ण 5वं षटक घेऊन गोलंदाज आशिष मेहरुल हा पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज विकी नाईक. नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने त्याला साथ देतोय गौतम नावाचा फलंदाज. अप्रतिम चेंडूचा प्रवास चाललाय कव्हरच्या दिशेने. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडली आणि संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र परावर्तित झाली ती 21 या धावसंख्येवर. 5वं षटक मैदानावर चालू असताना 5व्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या 21 धावा या धावफलकावर. पाचव्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज आशिष मेहरुल हा सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज गौतम. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंचांची दिशा आमच्याकडे बदलली गेली. पंच चेंडू स्वेअर असल्याचं घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्या संघाच्या खाती जमा झाली आणि संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित झाली ती 22 धावा या धावफलकावर. 5वं षटक मैदानावर चालू असताना एका चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर 22 धावा. यावेळी मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू जातोय ऑफसाईडच्या दिशेने. एकेरी धाव काढण्याचा प्रयत्न. निश्चितपणे धावचीची संधी होती परंतु दोन्ही फलंदाज स्वतःच्या
स्वतःच्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतायत आणि संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भरपटते. विकी नाईक या फलंदाजाची कोणत्याही गोलंदाजाने विकेट घेतली तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलं आहे. पुढचा चेंडू घेऊन आशिष मेहरुल आज सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी विकी नाईक याचा प्रयत्न हा प्रयत्नच राहिलाय. बाकीचं काम मागे यष्टीरक्षकानं पूर्ण केलं. चेंडूची सांगता निर्धाव प्रकारानं गणली गेली. यावेळी मात्र संघाच्या सांघिक धावसंख्येत कोणताही बदल होताना दिसला नाही. संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली ती 23 या धावसंख्येवर. यावेळी मात्र चेंडू जातोय शॉर्ट मिडॉनच्या दिशेनं. एक धाव काढण्याचा प्रयत्न होता परंतु ऐन मोक्याच्या क्षणी दोन्ही खेळाडू हे एकेरी धाव नाकारतायत आणि संघाच्या सांघिक धावसंख्येत आता मात्र कोणताही बदल होताना दिसत नाहीये. संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावते 23 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल आशिष मेहरुल. यावेळी मात्र अप्रतिम फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूचा प्रवास. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय चेंडू अडवतोय. चेंडूची परती या ठिकाणी तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. 2 धाव्याने संघाच्या सांघिक धावसंख्येत 2 ने भर पडते आणि संघाची सांघिक धावसंख्येत आता मात्र पोहोचते ती 25 धावा या धावफलकावर. महत्वपूर्ण मेगा फायनलचा सामना सत्यादेवी पोरासखाडे विपक्ष RV11 कोरगाव या 2 मोठ्या संघामध्ये पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय सत्यादेवी पोरासखाडे संघ. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पंच चेंडू स्वेअर असल्याचं घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्या संघाच्या खाती पुन्हा एकदा जमा होते. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 26 धावा या धावफलकावर. महत्वपूर्ण 5वं षटक मैदानावर चालू असताना संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र चेंडू जातोय निर्धाव. चेंडूवर धाव काय मिळत नाही. बघता बघता 5 षटकांचा खेळ मैदानावर समाप्त होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा या धावफलकावर. प्रथम फलंदाजी करतोय सत्यादेवी पोरासखाडे संघ. विपक्ष खेळतोय RV11 कोरगाव संघ. DJ येऊन अनुष केरकर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या एंड कडनं सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज गौतम. नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने त्याला साथ देतोय विकी नाईक नावाचा फलंदाज. संघाची सांघिक धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा या धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. 6व्या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा 6व्या षटकातील पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा अनुष केरकर नावाचा गोलंदाज हा सज्ज होतोय. यावेळी मात्र चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं. जोपर्यंत रजत कुडाळकर चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते आणि संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र वधारली जाते ती 27 या धावसंख्येवर. 6व्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ मैदानावर समाप्त झाला आहे. संघाची सांघिक धावसंख्या 27 धावा. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक RV11 कोरगाव संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने या महाअंतिम सामन्यात करताना पाहायला मिळालं. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने अनुष आज सज्ज होतोय. स्ट्राईकवर आता मात्र खेळतोय तो विकी नाईक. ओव्हरसीज खेळाडू आहे विकी नाईक या संघाचा आणि पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षकांना झेल सुटला जातोय. मॅडी या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धावेची पावलं या ठिकाणी जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळवली आणि 2 धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 2 ने भर पडत संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित झाली ती 27 धावा या 29 धावा या धावफलकावर. 6व्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 29 धावा.
रिव्हर्सिपचा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज विकी नाईक याच्या बॅटमधनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक रजत कुडावकर चेंडूचा ताबा घेतोय तोपर्यंत एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत अजून एका धावेची भर पडते आणि संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 30 धावा. महत्वपूर्ण 6वं षटक या मैदानावर चालू असताना अनुज केरकर वैयक्तिक आपलं दुसरं षटक टाकताना या मैदानावर पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकतोय. 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल टिपला जातोय आणि गौतम याची खेळी मात्र सांघिक 30 या धावसंख्येवर समाप्त केली जाते. डीजे साठी नवीन फलंदाज मैदानावर पावलं टाकतोय तो नितीन नावाचा. या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. निश्चितपणे येणाऱ्या काळात मोठे फटके या फलंदाजाच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतील. त्याला साथ देतोय विकी नाईक नावाचा फलंदाज. सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 6वं षटक हे मैदानावर चालू असताना 30 धावा या धावपलकावर. 6व्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त झालाय आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 6 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा या धावपलकावर. यावेळी मात्र चेंडूला लेग साईडच्या दिशेने सन्मान देतोय. चेंडूचा प्रवास चाललाय मिड विकेटच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते आणि संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 31 धावा या धावपलकावर. 6व्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज अनुज केरकर हा सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज विकी नाईक तर त्याला नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनं साथ देतोय वैयक्तिक 1 या धावसंख्येवर नितीन नावाचा फलंदाज. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करतोय गोलंदाज अनुज केरकर आणि त्यानंतर मात्र 6व्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन मैदानावर सज्ज होतोय. शफल होऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फलंदाज विकी नाईक याचा प्रयत्न हा पुन्हा एकदा फसला गेलाय. बाकीचं काम यष्टीरक्षक अनिकेत देसाईनं पूर्ण केलं. 6व्या षटकातील अंतिम चेंडू निर्धाव प्रकारानं गणला जातोय. 6 षटकांची या ठिकाणी सांगता होते. 6 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 31 धावा या धावपलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. वैयक्तिक पहिलं संघाकडून महत्त्वपूर्ण 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज निखिल गडेकर आज सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज नितीन नार्वेकर. नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने त्याला साथ देतोय विकी नाईक. सांघिक संघाचा विचार केला गेला तर 6 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या 31 या धावसंख्येवर पोहोचली. निश्चितपणे येणाऱ्या 12 चेंडूवर मोठे फटके मारावे लागतील. निदान या 8 षटकांच्या सामन्यात 50 ते 60 गाठावी लागेल. यावेळी मात्र ऑफसाईडच्या दिशेने टटवलेला चेंडूचा प्रवास चाललाय. सरळ क्षेत्ररक्षक अनुज केरकर कडनं चूक होते. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र एकेरी धावेची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळवली गेली आणि 2 धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 2 ने भर पडत आता मात्र संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित झाली ती 33 धावा या धावपलकावर. 7व्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निखिल सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज नितीन. यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा अनुज केरकर कडनं चूक होते. झेल सुटला जातोय. झेलाचं रूपांतर एकेरी धावेत पूर्ण होते. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर. आता मात्र संघाची धावसंख्या पोहोचते ती 34 धावा. आता मात्र स्ट्राईकवर खेळतोय तो फलंदाज विकी नाईक. 7व्या षटकातील मैदानावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची सांघिक धावसंख्या 34 धावा या धावपलकावर.
क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. यष्टीरक्षक अनिकेत देसाई याच्याकडून क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला गेलाय यष्टीरक्षक अनिकेत देसाई याच्याकडनं आणि त्यानंतर मात्र पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज निखिल हा सज्ज होतोय. या अप्रतिम फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूचा प्रवास चाललाय. वन बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी डीजे. षटकातील 3 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त होतोय. संघाची सांघिक धावसंख्या 38 धावा या धावफलकावर. अप्रतिम चौकार आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज विकी नाईक याच्या बॅटमधनं कव्हरच्या दिशेनं आणि या 4 धावांमुळे संघाची धावसंख्या 38 धावा. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. लेग साईडच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज विकी याने केला होता, परंतु योग्य तो संपर्क होताना दिसला नाही. परिणामी 1 धाव या चेंडूवर मिळते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत अजून एका धावेची भर पडली आणि संघाची सांघिक धावसंख्या पोहोचली ती 39 धावा या धावफलकावर. 7व्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. निखिल आपल्या वैयक्तिक 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय आणि तदनंतर मात्र 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा थोडासा बदल केला जातोय. गोलंदाज निखिल याच्याकडनं स्ट्राईकवर खेळतोय. आता मात्र फलंदाज नितीन निखिल याच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय तो या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने सीमा पार षटकार. नार्वेकर याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूचा प्रवास गेला सीमापार 6 धावांसाठी आणि या 6 धावेने संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचली ती 45 या धावसंख्येवर. 7व्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. संघाची सांघिक धावसंख्या 45 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली. अंतिम चेंडू या षटकादरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते आणि 7 षटकांची सांगता होते. 7 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 46 धावा या धावफलकावर. पहिल्या इनिंग मधील अंतिम षटक असेल बाकी. महत्त्वपूर्ण नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला सत्यादेवी पोरासकडे संघाने. 7 षटकांचा आतापर्यंत खेळ मैदानावर समाप्त झाला आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या 6 गड्याच्या मोबदल्यात 46 धावा या धावफलकावर. अजूनही या पहिल्या इनिंग मधील अंतरिम 6 चेंडूचा खेळ असेल बाकी. 6 चेंडू निदान 2 मोठे फटके आले तर निश्चितपणे 60वी गाठेल. प्रथम फलंदाजी करताना सत्यादेवी पोरासकडे संघ स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज. एका षटकाराच्या मदतीनं या मैदानावर फलंदाजी करताना नितीन नार्वेकर तर त्याला साथ देतोय नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनं विकी नाईक नावाचा फलंदाज. वैयक्तिक पहिलं संघाकडून महत्त्वपूर्ण या पहिल्या इनिंग मधील अंतिम षटक घेऊन गोलंदाज नितेश हा सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज नितीन तर त्याला गोलंदाजी करण्यासाठी नितेश हा सज्ज होतोय. यावेळी मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास चाललाय 2 धावांसाठी. 2 धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 2 ने भर पडली आणि संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचली ती 48 धावा या धावफलकावर. पहिल्या इनिंग मधील अंतिम षटक. अंतिम षटकातील पहिल्या चेंडूची सांगता होते. संघाची सांघिक धावसंख्या 48 वर पोहोचते. अजूनही 5 चेंडूचा खेळ असेल या इनिंग मधील बाकी आणि पुढचा चेंडू घेऊन नितेश हा सज्ज होतोय. यावेळी पुन्हा एकदा चेंडू जातोय या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेनं. जोपर्यंत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, चेंडू अडवतोय, चेंडूची भरती या ठिकाणी गोलंदाजीच्या हाती करतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका ही समाप्त केली गेली आणि संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडून संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र परावर्तित झाली ते 49 या धावसंख्येवर.
8व्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज नितेश हा सज्ज होतोय. फुलटॉस प्रकारचा चेंडू, निश्चितपणे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज विकी नाईक याने, परंतु या चेंडूवर मात्र एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज पंचांचं या ठिकाणी येतंय तिसऱ्या अंपायरचं डिसिजन. निश्चितपणे थोड्याच वेळात आपल्याला समजेल की विकी धावचित आहे की नाही ते, परंतु या चेंडूवर एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांकडनं आणि एक धावेने संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचते ती. हॅलो, ह्या चेंडूवर फक्त एक धाव मिळते आणि संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 50 धावा. फलंदाजाला जीवदान मिळतंय, निश्चितपणे विकी नाईक सारख्या फलंदाजाला धावचीतचं एक जीवदान मिळतंय आणि संघाची सांघिक धावसंख्येत ने भर पडून संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 50 धावा या धावफलकावर. आठव्या षटकातील 3 चेंडूचा खेळ मैदानावर समाप्त होतोय. संघाची सांघिक धावसंख्या 50 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज नितेश हा सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज नितीन नावाचा. यावेळी पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज नितीन याने केला होता, परंतु सरळ चेंडू जातोय, यष्टिरक्षकाच्या हाती विसावला जातोय. परिणामी चेंडूची सांगता निर्धाव प्रकारानं गणली जाते. 8व्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त झाला आणि संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली ती 50 या धावसंख्येवर. यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास चाललाय लेग साइडच्या दिशेने, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय एक अप्रतिम झेल टिपतोय आणि या ठिकाणी नितीन याची खेळी सांघिक 50 या धावसंख्येवर समाप्त केली जाते. चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र चेंडू जातोय शॉर्ट मिडॉनच्या दिशेनं. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र निश्चितपणे पंचांकडे अपील केलं जाते. पंच तिसऱ्या पंचांची मदत घेतात या ठिकाणी, परंतु एक धाव या चेंडूवर सहजरित्या मिळते. दुसरी धाव मिळाली की नाही हे आपल्याला थोड्याच वेळात समजेल, परंतु 8 षटकांचा खेळ या मैदानावर समाप्त होतोय. फलंदाज धावचीच्या स्वरूपात माघारी परततोय, म्हणजेच एक धाव या चेंडूवर मिळते. 8 षटकांचा खेळ मैदानावर समाप्त होतोय. 8 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना सतियादेवी पोरासकाडे संघ 8 षटकात 51 धावा धावफलकावर लावतोय. 52 धावांचं आव्हान ठेवलं जातंय RV11 कोरगाव संघाकडे. येणाऱ्या 8 षटकात 52 धावांची गरज असेल हा मेगा फायनलचा सामना जिंकण्यासाठी RV11 कोरगाव संघाला. DJ
दीपकजी कळंगुटकर यांचं आगमन होतंय मंडळाच्या वतीनं. खूप खूप स्वागत सर. आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 8 षटकांचा खेळ पहिल्या इनिंग मधील मैदानावर समाप्त होतोय. प्रथम फलंदाजी करताना सत्यादेवी पोरासकाडे संघ 8 षटकात 51 धावांपर्यंत मजल मारतोय आणि 52 धावांचं आव्हान ठेवतोय RV11 कोरगाव संघासमोर. दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन ट्रॉफी 2024 सलग 5 दिवस चाललेली क्रिकेट स्पर्धा. आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसात आता अंतिम सामना म्हणजेच मेगा फायनलचा सामना आपल्या समोर सुरू आहे. सत्यादेवी पोरासकाडे विपक्ष RV11 कोरगाव या दोन संघांमध्ये महाअंतिम सामना चालू असताना प्रथम फलंदाजी करतोय सत्यादेवी पोरासकाडे संघ. आपल्या निर्धारित 8 षटकात 51 धावांपर्यंत मजल मारतोय. 52 धावांचं आव्हान ठेवलं जातंय RV11 कोरगाव संघासमोर.
सुरुवात होते. निर्धारित 8 षटकात 52 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी RV11 कोरगाव संघाला. दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन ट्रॉफी 2024 महाअंतिम सामना या दोन बलाढ्य संघादरम्यान पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करतोय सत्यादेवी पोरासकाडे संघ. आपल्या निर्धारित 8 षटकात 51 धावांपर्यंत मजल मारतोय. 52 धावांचं आव्हान ठेवतोय RV11 कोरगाव संघाला. सलामीची जोडी मैदानावर दाखल होते. अनिकेत देसाई आणि रजत कुडाळकर ही सलामीची जोडी 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीचा विचार केला तर निश्चितपणे आक्रमकता गोलंदाजीमध्ये आहे सत्यादेवी पोरासकाडे संघाच्या बाजूने विचार केला गेला तर, परंतु 48 चेंडू 52 धावांचं आव्हान आहे. परंतु कधी कधी लो स्कोरिंग सामने पण रोमहर्षक होतात. तशाच प्रकारची जर गोलंदाजी या मैदानावर महाअंतिम सामन्यात सत्यादेवी पोरासकाडे संघाने केली तर निश्चितपणे सामन्यात रोमहर्षकता निर्माण करू शकते. तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीचा विचार केला तर विकी नाईक त्यांच्याकडे अप्रतिम गोलंदाजी करतोय. तसेच दुसऱ्या बाजूने विचार केला तर नितीन नार्वेकर हा सुद्धा एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करू शकतो आणि तशाच प्रकारची गोलंदाजी केली तर निश्चितपणे सामन्यावर वर्चस्व निर्माण करू शकते 52 धावांचा पाठलाग करताना सुद्धा. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज रजत कुडाळकर. ओव्हरसीज खेळाडू नॉनस्ट्राईक यांच्या दिशेने साथ देण्यासाठी फलंदाज अनिकेत देसाई हा सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून महत्त्वपूर्ण पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी गोलंदाज विकी नाईक हा सज्ज होतोय. पहिला चेंडू विकी नाईक याचा सामना करेल रजत. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर निश्चितपणे थोडासा बाहेर जातोय. बाकीचं काम यष्टीमागे यष्टीरक्षक पूर्ण करतोय. चेंडूची सांगता ही निर्धाव प्रकारानं गणली जाते. संघाच्या सांघिक धावसंख्येत आता मात्र कोणताही बदल होताना दिसत नाही. पहिल्या चेंडूवर संघाचं खातंही खोललं जात नाहीये. संघाची सांघिक धावसंख्या 0 धावा पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय आणि निश्चितपणे पहिला हादरा बसतोय तो या ठिकाणी RV11 कोरगाव संघाला रजत कुडाळकरच्या स्वरूपात. DJ कालच संपन्न झालेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठी स्पर्धा रामेश्वर प्रतिष्ठान मिठभावची स्पर्धा ज्या खेळाडूंना अक्षरशः गाजवली. तब्बल 32 चेंडूत नाबाद 101 धावा करण्याचा विक्रम केला तोच रजत कुडाळकर या मैदानावर अंतिम सामन्यात 0 या धावसंख्येवर माघारी परतला जातोय. पहिला हादरा बसतोय RV11 कोरगाव संघाला आणि त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर नवीन फलंदाज हा मैदानावर जातोय तो महेश उर्फ मॅडी. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त होतोय. संघाची सांघिक धावसंख्येचं अजूनही खातं खोललं जात नाहीये. निश्चितपणे जर एखादी अजून विकेट या षटकामध्ये मिळाली तर सामन्यात रोमहर्षकता निर्माण होईल. अशाच प्रकारची गोलंदाजी करतोय विकी नाईक आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. पहिल्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 0 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 52 धावांचा पाठलाग करताना. यावेळी मात्र ऑफसाईडच्या दिशेने सन्मान दिला जातोय. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे धोक्याची घंटा वाजली होती अनिकेत देसाईसाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक आपल्याला सत्यादेवी पोरासकाडे संघाच्या खेळाडूकडनं पाहायला मिळालं. परंतु एक धाव ही संघाच्या खाती जमा होते. संघाचं खातं खोललं जातं एकेरी धावेने. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 धावा. चेंडूवर 1 धाव मिळते. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाचं धावसंख्येचं खातं खोललं जातंय.
1 या धावेनं. यावेळी मात्र चेंडूला पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने दिशा दिली जाते. एकेरी धावेसाठी एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र परावर्तित होते ती 2 या धावसंख्येवर. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला ऑफसाईडच्या दिशेने सन्मान दिला जातोय. चेंडूची सांगता ही निर्धाव प्रकाराने गणली जाते. अचूक टप्प्याची गोलंदाजी या पहिल्या षटकात महत्त्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात ओव्हरसीज खेळाडू विकी नाईक याच्याकडनं पाहायला मिळते. मैदानावर पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या ही 2 या धावसंख्येवर स्थिरावली जाते एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास झालाय स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा पार. षटकार या गावचे प्रथम नागरिक श्री मुकेश गडेकर सर यांचं आगमन होतंय. मंडळाच्या वतीनं खूप खूप स्वागत साहेब. त्याचप्रमाणे पंच मेंबर सौ सुरेखा शेटगावकर यांचं या स्पर्धेदरम्यान आगमन होतंय. मंडळाच्या वतीनं खूप खूप आपलंही स्वागत. एका षटकाचा खेळ मैदानावर समाप्त होतोय. संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 8 धावा या धावफलकावर. पहिल्या 5 चेंडूचा विचार केला गेला तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा या धावफलकावर लागल्या होत्या. परंतु अंतिम चेंडूवर महेश उर्फ मॅडी याच्याकडनं स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक मोठा फटका निघाला आणि त्या चेंडूवर 6 धावा मिळाल्या आणि या 6 धावांमुळेच पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर संघाची सांघिक धावसंख्या 52 धावांचा पाठलाग करताना 8 धावा या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी मात्र चेंडू जातोय एकेरी धावेसाठी एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 9 या धावसंख्येवर. स्पर्धेदरम्यान मांद्रे मतदारसंघाचे आमदार श्री जित आरोलकर साहेब यांचं आगमन होतंय. मंडळाच्या वतीने साहेब आपलंही खूप खूप स्वागत. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर एकेरी धाव मिळते आणि संघाच्या सांघिक धावसंख्येचा धावफलक 1 ने पुढे सरकतोय 9 या धावसंख्येवर. यावेळी मात्र चेंडूला गलीच्या दिशेने दिशा दिली जाते. 1 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाचा यशस्वीरित्या पूर्ण होतोय. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते आणि संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र परावर्तित होते ती दुहेरी आकड्यात म्हणजेच 10 या धावसंख्येवर. साहिल याचं वैयक्तिक पहिलं संघाकडून महत्त्वपूर्ण दुसरं षटक हे मैदानावर चालू असताना पहिल्या 2 चेंडूवर एकेरी धाव मिळाल्या आणि संघाच्या सांघिक धावसंख्येत 2 ने भर पडत संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र 10 या धावसंख्येवर पोहोचली. यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तोपर्यंत मात्र चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करत 4 धावांपर्यंत पोहोचतोय. डीजे तीन चेंडूंचा खेळ समाप्त. संघाची सांघिक धावसंख्या 14 धावा या धावफलकावर. क्षेत्ररक्षणाची रोररचना ही गोलंदाजाकडनं यावेळी मात्र बदलली जाते. क्षेत्ररक्षणाची सजावट थोडी वेगळ्या प्रकारे करतोय गोलंदाज आणि तदनंतर मात्र पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. निश्चितपणे चेंडू जातोय निर्धाव. चेंडूवर धाव काही मिळत नाहीये. धावसंख्येत यावेळी मात्र कोणताही बदल होताना दिसत नाही. संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली जाते ती 14 या धावसंख्येवर. महत्त्वपूर्ण दुसरं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकात आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि सांघिक धावसंख्या ही 14 धावा. यावेळी मात्र चेंडूचा प्रवास चाललाय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक
चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज फक्त एकेरी धाव पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होते. संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडून संघाची सांघिक धावसंख्या वधारली जाते ती 15 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू, दुसऱ्या षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज साहिल वांगणकर हा आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी महेश उर्फ मॅडी हा फलंदाज मात्र अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतो. यावेळी मात्र एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न, बॅटचा आणि बॉलचा योग्य तो संपर्क होताना दिसला नाही. परिणामी बाकीचं काम यष्टीरक्षकानं पूर्ण केलं. 2 षटकांची सांगता झाली मैदानावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 7.5ची सरासरी राखत या ठिकाणी 52 धावांचा पाठलाग करताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा या धावफलकावर. वैयक्तिक पहिलं संघाकडून महत्वपूर्ण तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी गोलंदाज रुपेश याची वर्णी लागते. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज अनिकेत, त्याला सुरेख साथ देतोय एका षटकाराच्या मदतीनं महेश नावाचा फलंदाज. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने विचार केला गेला तर संघर्ष करावा लागेल मैदानावर. भागीदारी होते या 2 संघ. यावेळी मात्र निश्चितपणे पंचांकडे अपील केलं जाते. पंच अपील निश्चितपणे गोलंदाजीच्या दिशेने देत आहेत आणि या ठिकाणी मात्र अनिकेत देसाई याची खेळी समाप्त केली जाते. डीजे घेण्याच्या प्रयत्नात मात्र अनिकेत देसाई हा माघारी परतला गेला. 15 या धावसंख्येवर संघाला दुसरा हादरा बसलाय अनिकेत याच्या स्वरूपात. सलामीवीर फलंदाज रजत हा 0 या धावसंख्येवर माघारी परतल्यानंतर 15 धावांची भागीदारी या 2 फलंदाजादरम्यान निर्माण झाली होती. परंतु गोलंदाज रुपेश याचं अचूक टप्प्याची गोलंदाजी अनिकेत याची मात्र सफलता मिळते आणि अनिकेत हा मात्र फलंदाज माघारी परतला जातोय. अनिकेत याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अनुष केरकर नावाचा मैदानावर दाखल होतोय महेश याला साथ देण्यासाठी. मगाशच्या सेमीफायनलच्या सामन्यात या खेळाडूने अप्रतिम खेळाचं प्रात्यक्षिक या मैदानावर घडवलं होतं. 8 चेंडूत 25 धावांचं योगदान महत्त्वपूर्ण सेमीफायनलच्या सामन्यात अनुष केरकरने आपल्या संघाला दिलं होतं आणि तशाच प्रकारची फलंदाजी मेगा अंतिम फायनलच्या सामन्यात करावी लागेल अनुष सारख्या अष्टपैलू खेळाडूला. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. निश्चितपणे चेंडू जातोय निर्धाव चेंडूवर, धाव काही मिळत नाहीये. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली ती 15 या धावसंख्येवर. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर मात्र अनिकेत याला माघारी पाठवले. दुसऱ्या चेंडू शॉर्टपिच प्रकारचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाज 1 धाव हे पूर्ण करतायत. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते आणि संघाची सांघिक धावसंख्या बऱ्याच वेळानंतर पुढे सरकली जाते 16 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावांचा पाठलाग करताना अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक महत्त्वपूर्ण तिसऱ्या षटकात गोलंदाज रुपेश याच्याकडनं पाहायला मिळतोय. आतापर्यंत या मैदानावर तो 3 चेंडू टाकतोय आणि या 3 चेंडूत फक्त 1 धावा खर्च करून अनिकेत देसाई सारख्या मोठ्या फलंदाजाला माघारी पाठवतोय. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू, यावेळी मात्र चेंडूचा प्रवास फाईन लेगच्या दिशेनं सीमा पार षटकार.
मॅडी याचा चेंडूचा प्रवास फाईन लेगच्या दिशेनं 6 धावांसाठी आणि संघाची सांघिक धावसंख्या पोहोचली ती 22 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र ऑफसाईडच्या दिशेने सन्मान दिला जातोय जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. क्षेत्ररक्षकांना चूक होते. एकेरी धावेची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळवली गेली आणि 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाजांकडून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 2 ने भर पडली आणि संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित झाली ती 24 धावा या धावफलकावर. तिसरं षटक मैदानावर चालू असताना 5 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त झालाय. अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी आणि तो अंतिम चेंडू घेऊन रुपेश सज्ज होतोय. यावेळी मात्र निश्चितपणे चेंडू निर्धाव असल्याचं पंच घोषित करतायत. 3 षटकांची सांगता होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 24 धावा या धावफलकावर. निश्चितपणेच प्रथम फलंदाजी करताना सत्यादेवी पोरासकाडे संघाने 8 षटकात 51 धावांचं छोटं आव्हान RV11 कोरगाव संघासमोर ठेवलं, परंतु 3 षटकांचा विचार केला गेला तर 24 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या त्या 52 धावांच्या प्रतिउत्तरात. आता मात्र निश्चितपणे जिंकण्यासाठी हवे असलेल्या 28 धावा. पंचांचा इशारा निश्चितपणे येतोय आमच्याकडे बॅटिंग पॉवर प्लेचा. म्हणजेच 3 खेळाडू हे आपल्याला आता मात्र या षटकात 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. बाकीचे सर्व खेळाडू हे आपल्याला 38 सर्कलमध्ये पाहायला मिळतील. महत्वाचा बॅटिंग पॉवर प्लेचा षटक घेतोय आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाजीसाठी फलंदाज अनुष केरकर हा सज्ज होतोय. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 24 धावा या धावफलकावर. अजूनही जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 28 धावांची असेल आवश्यकता. थोडासा सामना झुकला जातोय. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनं संघर्ष करावा लागेल मैदानावर गोलंदाजी करणाऱ्या संघाला. यावेळी मात्र एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु महेश प्रयत्न नाकारतोय. परंतु चेंडूची सांगता ही निर्धाव प्रकाराने गणली जाते. चौथ्या षटकातील पहिला चेंडू साहिल याचा जातोय. निर्धाव चेंडूवर धाव काही मिळत नाहीये. संघाच्या सांघिक धावसंख्येत कोणताही बदल होताना दिसत नाही आणि संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली जाते ती 24 या धावसंख्येवर. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू, मोठा फटका, चेंडूचा प्रवास स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा पार षटकार. फटका पाहायला मिळतोय फलंदाज अनुष केरकर याच्या बॅटमधनं. चेंडूचा प्रवास स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमा पार 6 धावांसाठी आणि संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचली ती 30 या धावसंख्येवर. यावेळी अप्रतिम फटका, चेंडूचा प्रवास. यावेळी मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं एकेरी धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका या चेंडूवर समाप्त केली गेली. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते आणि संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 31 या धावसंख्येवर. चौथं षटक मैदानावर चालू असताना चौथ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय आणि संघाची सांघिक धावसंख्या 31 धावा या धावफलकावर. अप्रतिम फलंदाजी या 2 फलंदाजांदरम्यान महत्त्वपूर्ण मेगा फायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला करताना पाहायला मिळते. यावेळी मात्र शॉर्टपिच प्रकारचा चेंडूला पाठवतोय मिड विकेटच्या दिशेनं. एकेरी धाव पुन्हा एकदा सहज पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न महेश याचा होता, परंतु अनुष प्रयत्न फेटाळून लावतोय. परिणामी चेंडूवर फक्त 1च धाव मिळते. एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 32 धावा या धावफलकावर. अजूनही 20 धावांची असेल आवश्यकता सामना जिंकण्यासाठी RV11 कोरगाव संघाला. तर दुसऱ्या बाजूने विचार केला गेला तर अचूक टप्प्याची गोलंदाजी ही आता मात्र करावी लागेल आपल्याला. पुन्हा एकदा चेंडूचा प्रवास चाललाय फाईन लेगच्या दिशेनं. सीमा पार चौकार डीजे. सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 36 धावा या धावफलकावर. अप्रतिम खेळाचं प्रात्यक्षिक अनुष याच्याकडनं पाहायला मिळते. त्याला साथ देतोय सुरेख मॅडी. यावेळी मात्र अचूक टप्प्याचा चेंडू अनुष्याची खेळी मात्र या चेंडूवर समाप्त होते. सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय आणि अनुष्याची खेळी ही सांघिक 36 या धावसंख्येवर
समाप्त केली जाते. डीजे. म्हणजेच एका बाजूने सामना झुकतो या ठिकाणी आरवी 11 कोरगाव संघाच्या बाजूनं, पण दुसऱ्या बाजूनं विचार केला गेला तर यानंतर अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण केला तर निश्चितपणे सामन्यात वर्चस्व आपणही निर्माण करू शकता. संघर्ष करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण आयुष्यात मित्रांनो संघर्षाचं मैदान कधी सोडू नका. लोकांनी तुम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल, कारण वेडी माणसंच इतिहास घडवतात आणि शहाणी माणसं वेड्या माणसांनी घडवलेला इतिहास वाचत असतात. ज्यावेळी तुमचा प्रयत्न थांबतो त्यावेळी तुम्ही पराभवाच्या छायेत गेलेले असता, आणि ज्यावेळी तुमचा प्रयत्न चालू असतो त्यावेळी आत्मविश्वास आणि जिद्द ही तुमच्या समवेत असते. संघर्ष करावा लागेल येणाऱ्या 24 चेंडूवर गोलंदाजी करणाऱ्या संघाला. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू, पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा देखणा फटका. चेंडूचा प्रवास चाललाय थडम्यांच्या दिशेने, जोपर्यंत ऐनमुख्याच्या क्षणी क्षेत्ररक्षण केलं जातंय, परंतु चेंडू हा मात्र जातोय सीमापार 4 धावांसाठी. निश्चितपणे अप्रतिम फटका फलंदाज मॅडी याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. डीजे. पुन्हा एकदा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडूचा प्रवास फाईन लेगच्या दिशेने, 1 बाउन्स सीमापार चौकार. डीजे. ती 44 धावा या धावपलकावर. 5वं षटक मैदानावर चालू असताना 5व्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त. संघाची सांघिक धावसंख्या 44 धावा, अजूनही 8 धावांची असेल आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज महेश उर्फ मॅडी बाईडकर याचा, परंतु प्रयत्नात 1 धाव ही लेगबायच्या स्वरूपात मिळते. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते आणि संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 45 या धावसंख्येवर. 5व्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता फलंदाज आशिष मेहरुल याचा. अनेक मैदानं गाजवली ज्या आशिष मेहरुलने गोलंदाजीच्या दरम्यान, तोच मात्र आज या महत्त्वपूर्ण अंतिम दिवशी आज हजेरी लावतो या मोरजिमच्या मैदानावर. अप्रतिम गोलंदाजी केली मगाशच्या सामन्यात, अप्रतिम फलंदाजी केली आणि अंतिम सामन्यात आता फलंदाजी करताना दिसतोय. यावेळी मात्र चेंडूचा प्रवास मिड विकेटच्या दिशेने, अप्रतिम क्षेत्ररक्षक नितीन नार्वेकर याचं. जोपर्यंत चेंडू अडवतोय तोपर्यंत एकेरी धाव ही दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते आणि संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र परावर्तित होते ती 46 धावा या धावपलकावर. यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास सीमापार 6 धावांसाठी आणि या ठिकाणी सामना या ठिकाणी जिंकतोय आरवी 11 कोरगाव संघ. या ठिकाणी दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन 2024 चा मानकरी ठरतोय आरवी 11 कोरगाव संघ.